हाय एव्हरीवन, जय शिवराय. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. सो आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला काही शांत, काही सुंदर, काही मनाला आनंद देणारे क्षण पाहायला मिळणार आहेत. तर चला तर मग सुरुवात करूया व्लॉगला. तर माझ्या दिवसाची सुरुवात झाली अशा या सुंदर वातावरणानंतर. त्याच्यानंतर म्हटलं आता फ्रेश होऊन घेऊया. सो फ्रेश होऊन झालं, माझं आंघोळ पण झाली होती करून. सो म्हटलं आता आपण आपलं डेलीप्रमाणे आपण आवरून घेऊया. त्याच्यानंतर मी माझ्या ठरल्याप्रमाणे बदाम खाल्ले. तो परी अजून गोड झोपेत होती. त्याच्यानंतर मी माझं आवरून घेतलं. त्याच्यानंतर म्हटलं नाश्त्याची सुरुवात करूया आता. सो नाश्त्यासाठी आज डोसा वगैरे करायचा प्लॅन होता. त्यामध्ये कुकरमध्ये बटाटे शिजवून घेतली, त्याची भाजी झाली होती. आता इथे नवीन तवा आणला होता, त्याच्यामुळे नवीन डोसा करायचा होता. तर सो हळू शांत मी करत आहे डोसा. आणि डोसाचं वगैरे करून झालं होतं. त्याच्यानंतर म्हटलं आता परीचं आपण आवरून घेऊया. परीची आंघोळ वगैरे झाली होती. त्याच्यानंतर परीचं आता आवरायचं होतं. सो मी तर तिचं तर आवरत आहे. तेल वगैरे, पावडर, क्रीम वगैरे लावून सर्व गोष्टी आवरून घेत आहे. सो आता आवरून होत आहे तिचं. आवरून वगैरे झालं होतं. त्याच्यानंतर आपल्या इकडे नाश्ता पण रेडी होता. सो नाश्ता आम्ही तिघांनी आनंदाने खाल्ला. जसं परीचा आवरून नाश्ता वगैरे झाला तसं परीने पळ काढला खाली जायला. तिला आता खाली खेळायला जायचं होतं. खाली 2 दिद्या आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जातं असं ते सांगत होती मला. त्याच्यामुळे खाली जाताना पण ती कशी कशी करत आहे बघा. सो ती खाली गेल्यानंतर म्हटलं आता घरातलं आवरून घ्यावं. सो दरवेळीप्रमाणे मी लोटून वगैरे झाडून घेतलं. आणि लोटून वगैरे झाल्यानंतर माझं आता कपडे धुवायची बारी आली होती. तो कपडे वगैरे धुवून झाले होते. आता पिळत घालून वरती टेरेसवरती वाळायला घालायला जायचं होतं. म्हणजे झाले आहेत कपडे. आता मी टेरेसवरती वाळायला घालायला जात आहे. सो त्यानंतर मी खाली आले. माझ्याकडे चटणी वगैरे रेडी होते. थोडा ब्रेक घेऊन आणि म्हटलं आता दुपारच्या पण जेवणाला डोसाच करायचा होता. कारण पीठ जास्त आणून ठेवलं होतं, त्याच्यामुळे एका दिवसाला पुरेल असं पीठ आणलं होतं. त्याच्यामुळे दुपारचा पण जेवणाचा बेत डोसा, चटणी आणि बटाट्याची भाजीच होते. सो इथे पण मी आता सेकंड टाईम करत आहे. सकाळी फर्स्ट टाईम केला होता नवीन तव्यावरती डोसा. आता सेकंड टाईम करत आहे. सो चाललं आहे माझं तर डोसा वगैरे बनवण्याचं. सो इथे छोटे छोटे डोसे मी बनवून घेत आहे. तसेच पलटत पण आहे. त्याच्यानंतर थोडा पाण्याचा शिंपडा देऊन त्याच्यावरती डोसा बनवायचा असतो, पुसून वगैरे क्लीन करून. जास्त मोठा फ्लेमवरती पण ठेवायचा नसतो. आधीच इन्स्ट्रक्शन सगळे वाचले होते मी. सो आमचं इकडं तर जेवण रेडी आहे. तर आम्ही तिघांनी जेवण केलं. आणि त्यानंतर परीला तुम्ही इथे पाहू शकता. परी कशी मोबाईल बघतच जेवत आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बिचारी जरा खेळून आले आणि झोपले. त्याच्यानंतर मी भांडी वगैरे घासून घेतली. आणि त्याच्यानंतर तुम्ही फायनल इव्हिनिंगचं अजून वातावरण बघू शकता. थोडं पावसाचं वातावरण झालं होतं. सो असा होता आजचा